देशातील न्यायाधीशांना विविध शासकीय सुविधांसोबत आता चष्म्यासाठी वार्षिक आर्थिक भत्ता देण्याच्या निर्णयाची चर्चा सुरू झाली असून त्यातून सार्वजनिक निधीच्या वापराबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. एका बाजूला न्यायव्यवस्थेतील उच्च पदांवरील अधिकाऱ्यांना वाढत्या सुविधा दिल्या जात असताना दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिक महागाई, बेरोजगारी आणि मूलभूत गरजांच्या समस्यांशी झुंज देताना दिसत आहेत. त्यामुळे सार्वजनिक पैशांचा वापर कोणत्या प्राधान्यक्रमानुसार व्हावा यावर समाजातील विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून सरकारकडे मोठ्या प्रमाणावर महसूल जमा केला जातो. पेट्रोल, डिझेल, वीज बिल, वस्तू व सेवा कर अशा अनेक माध्यमांतून सरकारकडे पैसा जमा होत असताना त्याचा वापर सामान्य जनतेच्या हितासाठी कितपत केला जातो हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने विचारला जात आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडत असताना सार्वजनिक खर्चाच्या प्राधान्यक्रमावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. न्यायाधीशांना वेतन, सरकारी निवासस्थान, वाहन, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा यांसारख्या सुविधा आधीपासूनच उपलब्ध असताना आता चष्म्यासाठी वार्षिक भत्त्याची भर पडल्याने सोशल मीडियावर आणि विविध चर्चांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या तरुणांमध्ये या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते न्यायव्यवस्था सक्षम आणि कार्यक्षम राहण्यासाठी न्यायाधीशांना आवश्यक सुविधा देणे महत्त्वाचे असते. मात्र सार्वजनिक निधीचा वापर करताना पारदर्शकता आणि संतुलन राखणे देखील तेवढेच गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. देशातील मोठा वर्ग अजूनही आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने सरकारसमोर आर्थिक प्राधान्यक्रम ठरवण्याचे मोठे आव्हान उभे आहे. महागाईमुळे घरगुती खर्च वाढत असताना रोजगार निर्मितीचा वेग अपेक्षित प्रमाणात वाढत नसल्याची चिंता अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. अनेक सुशिक्षित युवक नोकरीच्या शोधात असून जीवनावश्यक वस्तू, घरभाडे, आरोग्य सेवा आणि शिक्षण खर्च वाढल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण अधिक वाढला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते सार्वजनिक निधीचा वापर करताना सरकार आणि प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत गरजांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा, सरकारी शाळांची गुणवत्ता, बेरोजगारांसाठी कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची गरज अधोरेखित केली जात आहे. एकूणच न्यायव्यवस्थेतील सुविधा वाढीचा विषय हा केवळ एका भत्त्यापुरता मर्यादित नसून सार्वजनिक संसाधनांच्या वापराबाबत व्यापक चर्चा निर्माण करणारा ठरत आहे. देशातील आर्थिक विषमता, बेरोजगारी आणि